दंड होतो, अशा प्रकारचे सगळे छोटे छोटे कायदे या ठिकाणी तयार झालेले आहे. पण या देशामध्ये शेतकऱ्यांच्या हमी भावाचा कायदा तयार झालेला नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकऱ्याला मिळणारा जो अपघात विमा असतो तो सुद्धा 2 लाखाच्या आसपास आहे. हे प्रेम त्याची मर्यादा वाढून तो 5 लाखापर्यंत झाला पाहिजे, अशी सुद्धा शेतकरी संघटनेची या ठिकाणी मागणी आहे. त्या संदर्भात सुद्धा सन्माननीय खासदार साहेबांनी त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. या ठिकाणी स्पष्ट करतो, राज्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, कुठल्याही युतीसोबत आघाडीसोबत आम्ही गेलेला नाही. पण काल परवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये असे ठरले की मतदान तर आपल्याला कोणाला तरी करावं लागणार आहे. पण हे मतदान करत असताना शेतकऱ्याच्या हिताच्या जर काही गोष्टी होणार असेल आणि शेतकऱ्या हितांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या समोर ठेवून जो उमेदवार आपल्या मागण्या मान्य करेल त्या उमेदवाराला स्थानिक पातळीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तो निर्णय घ्यावा असं सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांनी आम्हाला सांगितलं. त्यानुसार जालना मतदारसंघामध्ये या संदर्भातली चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये सर्वांच्या मतानुसार जालना लोकसभेचे अधिकृत उमेदवार माननीय कल्याणरावजी काळे यांना या ठिकाणी सशर्त असा पाठिंबा द्यायचं ठरलं. आणि त्यानुसार त्यांच्यासमोर आम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या काही मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्या मागण्याची थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी उजळणी करतो. आपण जो जालना लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी जे सर्वांचं एकमत झालं बीजेपीचे, त्यांनी या ठिकाणी प्रचंड असा शेतकरी विरोधात या ठिकाणी काम केलेलं आहे. करण्यासाठी त्यांनी कुठलेही असं त्यांच्याकडे विजन या ठिकाणी नसल्यामुळं आज जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या विरोधाची एक विरोधाची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने टेस्ट तुम्ही पुन्हा घ्या. आम्हाला एकदा बाईट घेऊन तुम्ही सगळे ऐका ना, जाहीर पाठिंबाचा एकदा बाईट घेऊ द्या आम्हाला. जाऊ द्या लाईव्ह आमची एकच चर्चा सगळे आले का नंतर होईल. आणि ज्या प्रॉब्लेम आलो चांगल्या प्रकारचं. नमस्कार. चांगल्या प्रकारचं तुम्ही समोर म्हणूनही आमच्या बदलाची लाट आहे आमच्या हो. दादा मला काय सांगाल की तुम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केली, नेमकी तुमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या लोकसभा निवडणुकीत काय भूमिका आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटना हे राज्यात ना युतीसोबत ना आघाडीसोबत स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली आहे.
परंतु जालना जिल्ह्यामध्ये सध्याचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत कल्याणजी काळे यांना आम्ही पाठिंबा देण्याचं आज पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणी बैठकीत ठरलेलं आहे. भाजपचं जे काही शेतकरी विरोधी धोरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मरण होत आहे. त्यामुळं एक सक्षम उमेदवार आपल्या भागातून गेला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं आपण शेतकरी एका जीवानं, एका ताकदीनं, एका दिलानं उभा राहिलं पाहिजे आणि त्यांना संसदेत पाठवलं पाहिजे. म्हणून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आजच्या विचारविनिमय बैठकीमधून एकच ठरलं की सशर्त पाठिंबा, सशर्त यासाठी कारण की आमचं शेतकरी हितासाठी जे काही ते धोरणं ठरलेले आहेत, जे काही अटी निकष आम्ही त्यांच्या माननीय काळेसाहेबांसमोर ठेवलेले आहेत तेही त्यांनी मान्य केलेले आहेत की शेतकऱ्यांच्या हमी भावासह MSP गॅरंटी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जे काय सानुग्रह अनुदान 2 लाख रुपये आहे आणि शेतकरी अपघात विम्यासाठी जी 2 लाखाची मदत मिळते तर त्यात वाढ होऊन 5 लाख रुपये ही मदत मिळाली पाहिजे. अशा इतर ज्या काही मागण्या आहेत आयात निर्यात धोरणावर केंद्र सरकारचं जे काही तुगलकी धोरण सध्याचं आहे तर ते येणाऱ्या सरकारमध्ये आपण संसदेमध्ये आवाज उठवून आयात निर्यात धोरणावर योग्य भूमिका मांडून शेतकरी हितासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. या आमच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्यानुसार आज आम्ही पाठिंब्याचं एक भूमिका घेतलेली आहे. तुम्ही राज्यात कोणत्या पक्षाला पाठिंबा नसल्याची भूमिका घेतलेली असताना जालन्यात मात्र का असा पाठिंबा घेतला? जालन्याचा अधिकार दिला. आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिकला निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे. त्यानुसार आम्ही ही भूमिका घेत आहोत की कारण की विद्यमान जे खासदार आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर अन्याय अत्याचार करण्यास पलीकडे दुसरं कोणतेही काम केलेलं नाही. शेतकरी हिताची कोणतीही भूमिका घेतलेली नाही. जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. स्वतःचा साखर कारखाना आहे, त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा ते न्याय देऊ शकले नाही. त्यामुळं शेतकऱ्याच्या हिताचं जर भूमिका घ्यायची असेल तर अशा शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात कोणातरी बोलावं लागेल आणि कोणाला तरी ताकद द्यावी लागेल. म्हणून ही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आजचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष. राजू शेट्टी आमच्याकडे ते. सर, मला काय सांगाल की राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोणत्याही पक्षाला जाहीर पाठिंबा दिलेला नाही, मात्र आज जालना लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. नेमका या जाहीर पाठिंब्याचा तुमच्या या लोकसभा निवडणुकीत काय फायदा होणार आहे? सर्वप्रथम मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धन्यवाद देईल आणि त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची जाण असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी आपल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या स्तरावर मुभा दिली की आपण आपल्या लोकसभेच्या उमेदवाराला तुम्हाला ज्या योग्य वाटला तो तुमच्या बरोबरीचा वाटला, तुमच्या काही गोष्टी त्याला पटत असतील तर त्याला आपण पाठिंबा द्या. अशा पद्धतीची आत्ता तुमच्यासमोर त्यांनी सुतोवाच केला. मी सन्मान्य काळेसाहेब, सन्मान्य साबळेसाहेब हे 2 जिल्ह्याचे 2 यांचे प्रमुख आहे, त्यांनाही धन्यवाद देईल. आणि त्यांनी साधारणपणे माझ्याकडनं काही गोष्टी अशा वधवून घेतल्या की ज्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून मी काय काम करणार आहे का. जसं उदाहरणार्थ मिनिमम सपोर्ट प्राईसचा विषय आहे, त्याचबरोबर शेतकरी अपघात विमा आहे, त्याचबरोबर आत्महत्येचा विषय आहे. अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माझ्याकडे मांडल्या, मी त्या सगळ्या गोष्टीशी सहमत आहे. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याचा अपघात झाला, त्याला विमा 2 लाख रुपयाने आज काही होत नाही, त्याच्यामुळे त्याचे मुलं बाळं उघड्यावर पडतात, त्याला 4 पैसे वाढवून मिळाले पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. ती त्यांची व्यक्तिगत भूमिका नाही, ही सर्व समाजातल्या शेतकऱ्यांच्यासाठी आहे. काय वावग आहे ते करणं. त्याचबरोबर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे. आम्ही तर त्यांनी हमीभाव मागितला, उद्या हमीभाव देण्याच्या दृष्टीने काही कायदाही करायची वेळ आली तर तोही करण्यात यावा, अशाही पद्धतीची भूमिका आम्ही घेणार आहोत. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही मागण्या शेतकऱ्यांच्या प्रती आहे त्यांनी केलेल्या ज्या मागण्या आहे त्याला पूर्णपणे माझं समर्थन आहे. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की जर तुम्ही आमच्या या गोष्टी मान्य करणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ आणि त्या बेसवर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.